ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ भक्त तुम्हा सर्वांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. श्री गुरु आणि आचार्य डॉक्टर सुनील दादा आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका शैलाताईंना वंदन करूया. आपण मनोबोध अभ्यास वर्गाच्या मंचावरती तुम्हा सर्वांचं स्वागत. अद्वैत तत्वज्ञानाचा, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची परंपरा फार पूर्वागत आहे आपली. जगदीश शंकराचार्यांनी तो ध्वज हाती घेतला खांद्यावरती, आणि मग त्यानंतर ज्ञानदेव आहेत, मौली आहेत, नामदेव असतील, एकनाथ महाराज आहेत, समर्थ आहेत, परमपूज्य डॉक्टर काका, अशी ती परंपराच पूर्ण. आणि मग नंतर सुनीलदादा शैलाताईंनी जणू काही तर व्रतच घेतले त्या अध्यात्माच्या परंपरेचं. आधी त्या दोघांनी आमच्यासारखे केवळ वयाने वाढलेले जे म्हणतो ना आपण, अशा माणसांना जोडलं, आणि मग नंतर तरुणांना आणि बालकांना सुद्धा जोडले त्यांनी. आता आपण महिनाभर या बालकांच्या मुखातून गीता अध्याय 15चं श्रवण केलं होतंच. आता तर यातलीच काही मंडळी काय करतात, आता प्रवचन करण्यासाठी सरसावलेली आहे. त्यांची मानसिक तयारी तर होतीच, त्यांचा भाव पण होता, त्यांची इच्छा पण होती, फक्त त्यांना एका योग्य मंचाची गरज होती. आणि तो मंच त्यांना शैलाताई, सुनील दादा, आपले पद्माकर आहेत, पंकज आहे, रश्मी आहे, या सगळ्यांनी उपलब्ध करून गेला. आणि हा तो मंच म्हणजेच हा मनोबोध अभ्यास वर्ग. समर्थांच्या प्रस्थानत्रयीपैकी एक असलेला मनोबोध, की ज्याला अगदी उपनिषदासारखी मान्यता आहे. अमृताचा ठेवा असा हा ग्रंथ, आणि त्यावर ही तरुण मंडळी, बालमंडळी त्यांचं चिंतन मांडतायत. हा खरंच आपल्या सगळ्यांसाठी कौतुकाचा विषय ना. मनाचे श्लोक म्हणजे काय, एका अगदी उन्मनी अशा थोर पुरुषानं त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्यासारख्या अज्ञानी माणसांच्या मनाशी अतिशय मोकळेपणाने केलेला असा सुखसंवादच येतो. समर्थ आपल्याला काय सांगतात, भगवंताशी संबंध ठेवायला सांगतात नेहमी. मी देहाचा नसून मी भगवंताचा आहे, अशी मनाची धारणा करायला सांगतात समर्थ. आणि आपली ही तरुण मंडळी या पंथाला फार लवकर लागली आहे, हे खरंच त्यांचं भाग्य आहे. ज्या भगवंताला भेटायचंय त्याचा विसर पडून कसं चालेल ना. परंतु सध्या आपल्याला नेमकं हेच विस्मरण झाले, ती सवयच आहे नाही आपल्याला. मग आता ही जी सवय आहे भगवंताच्या विस्मरणाची, ती सोडण्यासाठी भगवंताचं अखंड स्मरण राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भगवंताचं अखंड स्मरण राखायचं कसं, तर समर्थ आपल्याला सतत नाम जपायला सांगतात. नामस्मरणानं काय होतं, की देहबुद्धी आपली कमी होते, हळूहळू क्षीण होत जाते आणि आत्मबुद्धी वाढायला लागते. आणि मग हळूहळू आपली परमार्थाची वाटचाल सुरू होते. समर्थ आपल्याला 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात ना, प्रभाते मनी रामचिंतित जावा. ते प्रभातकाळी एकाग्रतेने केलेलं प्रभू रामाचं चिंतन, भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण. आणि पुढे मग ह्या प्रवास मार्गावरती जे चालतायत आणि ज्यांनी अगदी अखेरचा मुक्काम गाठलाय, असे श्री गुरु, असे संत, त्यांच्या ठिकाणी स्थिर झालेलं आपलं मन म्हणजे तो साधक भक्त झाल्याचं लक्षण येते. म्हणजे त्यांनी समर्थ म्हणतात तसं राघवी वस्ती केलेली असते. मग आता अशा भक्तांचा भगवंत कैवारी आहे. तो भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, असं पालुपद असणारे 116 ते 125 असे 10 श्लोकांचा एक समुच्चय मनोबोधामध्ये आहे. प्रत्येक श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितले, की भक्तांना अगदी परिपूर्ण निष्ठेनं आणि श्रद्धेने जर भक्ती केली तर भगवंत प्रसन्न होतो, हे अगदी निश्चित आहे. मग भक्त देवावरती जशी उत्कट श्रद्धा ठेवतो, तितक्याच उत्कटतेनं भगवंत सुद्धा आपल्या भक्ताला सदैव नेहमी सांभाळत असतो. म्हणजे देव एका बाजूने आपण म्हणतो की देव काय भावाचा भोकेला आहे, तर दुसऱ्या बाजूने भक्ताचा आपल्यावरचा अधिकार सुद्धा भगवंत मान्य करतो.
तो भक्ताच्या पाठी सदैव उभाच राहतो. आणि हा विचार समर्थांनी पुराणातली वेगवेगळी उदाहरणं देऊन या 10 श्लोकांमधून स्पष्ट केला आहे. तर आतापर्यंत पहिल्या 5 श्लोकांचं चिंतन आपण मागच्या 5 शनिवारी ऐकलं. आता आज श्लोक क्रमांक 21 आणि 121 आणि 122 वरील चिंतन आपण ऐकणार आहोत. आता जो श्लोक क्रमांक 121 आहे, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला, नये जाळ विशाळ सनिंद कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आणि या श्लोकावरती आपलं चिंतन मांडणार आहे उर्वी वैद्य. उर्वी ही शैलेश वैद्य आणि दीपा वैद्य यांची कन्या. 20 वर्षाची उर्वी यवतमाळला BA म्युझिकच्या फायनल वर्षाला आहे. उर्वीची अजून एक ओळख म्हणजे काका परिवारातील एक ज्येष्ठ साधक श्री मोहन वैद्य आणि सीमंतनी वैद्य यांची ती नात आहे. अध्यात्माची आवड उर्वीला अगदी लहानपणापासूनच आहे. तिचे आजोबा सांगतात की अनेक वर्ष ते अमरावतीला असायचे, मोहनराव आणि त्यांचा परिवार. त्यामुळे परमपूज्य मंदाताईंचा आणि उर्वीच्या बाबांचा म्हणजे शैलेशचा अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच अगदी जवळचा परिचय. मग मोहनदादांनी काल आठवण सांगितली की उर्वीच्या बारशीच्या वेळेला मंदाताईंनी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे या श्लोकावरती प्रवचन केलं तिच्या बारशीच्या दिवशी बरं का. आणि ते उर्वीनं पाळण्यामध्ये ऐकलं. नुसतं ऐकलं नाही तिने ते, तर तिने त्या प्रवचनामध्ये कुठलाही व्यत्यय न आणता डोळे एवढे ठेवून ऐकलं असं मोहनदादा सांगतात. नंतर परत उर्वी 4 वर्षांनी परत वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ती अमरावतीला गेली. आणि तेव्हा सुद्धा मग गोपाळकृष्ण आणि मंदाताई यांच्या दर्शनाचा तिला लाभ झाला. आणि डॉक्टर कलांचा तिला अनेक वेळा तिला डॉक्टर कलांच्या दर्शनाचा पण लाभ झालेला आहे. हा एक फोटो दिसतो का बघा, या फोटोमध्ये दिसतोय का फोटो? हा उर्वी दिसतोय का? हो दिसते. हो दिसतोय. उर्वी आणि मंदाताई असा फोटो काल तिच्या आजोबांनी पाठवला मला. म्हणजे उर्वीला बाळकडू खऱ्या अर्थानं पाळणाघरामध्ये मिळालंय. बरं, आता सुनीला तिला हा श्लोक का चिंतनासाठी दिला आहे. तर दादांनी काल मोहनदादांनी त्यांची आठवण सांगितली की यावर्षी नरसिंहाच्या नवरात्रामध्ये मोहनदादा पुण्यामध्ये होते आणि नरसिंह जयंतीला सुनील दादाला त्यांनी बोलवलं होतं. मग ती आठवण सुनील दादाच्या डोक्यामध्ये की यांचं कुलदैवत नरसिंह आहे म्हणून. आणि म्हणून दादांनी बरोबर ते हेरलं आणि उर्वीला नेमका हा आता श्लोक दिलेला आहे. यात उर्वीला विनंती करतो की तिने तिचं चिंतन मांडायला सुरुवात करावी. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. हो वेळ. हा सर्वप्रथम मी गौरी नंदनाला वंदन करते आणि त्यांनी मला चांगली बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करते. आणि श्रीगुरूंचेही श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख आबा यांना माझे मनोभावे वंदन. नंतर मी माझे सद्गुरू परमपूज्य सुनील आबा व गुरु माऊली सौ शैलजा आजी यांनाही साष्टांग नमन करते आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी मला या आध्यात्मिक मंचावर बोलण्याची संधी दिली. त्यांची आज्ञा आहे असे समजून मी बोलणार आहे. आजचे चिंतन मनाच्या श्लोकातील एका श्लोकावर आहे. त्याची रचना करणाऱ्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींना मी नमस्कार करते. या सर्व गुरु परंपरेसाठी मी 2 श्लोक म्हणते. गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी ईश रूप तुझे
उभी नाही मस्तकच्या ठिकाणी, उभे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जा वंदा श्री गुरुपाया, भवतरण्या हा शिवपाया, जा वंदा श्री गुरुपाया. ही परमपूज्य मंदाजींची ओळी आहे. मी मंदाजींना वंदन करते. श्रोते, तुम्ही सर्व जगदीश मूर्ती आहात. तुम्हा सर्वांना माझे वंदन आहे. मी मी ज्या श्लोकावर बोलणार आहे तो मनाच्या श्लोकातील 121 क्रमांकाचा श्लोक आहे. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नाही ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमाने. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी श्लोक क्रमांक 116 ते 125 चा एक गट केला आहे. या श्लोकात चौथी ओळ नुपेक्षी कदा देव भक्ताभिमाने अशी आहे. या गटामध्ये वेगवेगळ्या भक्तांचं उदाहरण देऊन, जसे की ध्रुव, गजेंद्र आणि अजामिळ, श्री समर्थ सांगतायत की परमेश्वर आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही, त्याचं नेहमी संरक्षण करतो. समर्थांना भक्ती फार आवडते. ते म्हणतात, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावते मानव, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमाने. या गटातला हा श्लोक आहे. आणि या श्लोकात महाभक्त प्रल्हादाची कथा आहे. प्रल्हादांनी नारायणाची भक्ती करू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी म्हणजेच हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला. पण प्रल्हादाने तो सर्व छळ सहन केला, पण भक्ती सोडली नाही. म्हणून समर्थाने 96 व 121 अशा 2 श्लोकात महाभक्त म्हणून त्यांचे कौतुक केले आहे. समर्थाने का बरे हा 10 श्लोकांचा गट लिहिला असेल? एक कारण असे असू शकते की जेव्हा एखादी व्यक्ती भगवंताची भक्ती करू लागते तेव्हा त्याचे मन खूप हळुवार बनलेले असते. त्याला असे वाटते की भगवंताला तर खूप भक्त आहेत, इतक्या सगळ्या भक्तांमध्ये त्याचं माझ्याकडे लक्ष जाईल का? मी त्याला दिसेल का? न जाणे माझ्यावर काही संकट आलं आणि मी त्याला हाक मारली तर तो ओ देईल का? की तो इतरच भक्तांची कामं करण्यात, पूजा घेण्यात गुंतलेला राहील, अशी शंका येऊ नये. म्हणून कारण की भक्ताचं मन जे आता कोवळं भक्तीचं रूप धारण करून केलेलं आहे ते सुकून जाऊ नये म्हणून समर्थांनी हे 10 श्लोक लिहिले आहेत. त्या भक्तांनी भक्ती सोडून देऊ नये, उलट मनातील ही शंका काढून टाकून भक्ती करावी. म्हणून पुन्हा पुन्हा वेगवेगळी उदाहरणं देऊन समर्थ सांगत आहे की लोके हो, देव कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही, त्याला मदत करतो आणि त्याचं संरक्षणही करतो. आता आपण मनाचे श्लोक लिहिणारे समर्थ यांचे चरित्र थोडक्यात पाहू. श्री रामदास स्वामी हे आपले अत्यंत आवडते व प्रिय आहे. समर्थांना साक्षात हनुमंताचा अवतार मानतात. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी शके 1630 अर्थात 14 मार्च इसवी सन 1608 ला गोदावरी मातेच्या काठी असलेल्या जांब या गावात झाला. यांचा जन्म झाल्यापासूनच त्यांची श्रीरामासाठी भक्ती दिसू लागली. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हाच त्यांच्या आईबाबांना कळून चुकलं की आपला मुलगा हा श्रीरामाचा दास आहे, कारण त्यांचा जन्म रामनवमीच राम जन्माच्याच वेळी झाला. त्यांच्या आईबाबांना कळलं की आपल्या मुलाचं जीवन श्रीरामांसाठी समर्पित आहे. समर्थांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंथ ठोसर असे होते. लहानपणापासूनच त्यांना श्रीरामाची खूप ओढ होती, त्यामुळे ते लहानपणीच घरातून पळून गेले. त्यांनी नाशिक जवळ टाकळी येथे नंदिनी नदीच्या तीरावर 12 वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांना साक्षात हनुमंताचे व श्रीरामाचे दर्शन झाले. त्यांनी अनेकांना भक्ती मार्गाला लावले, यासाठी साहित्य लिहिले. त्यापैकीच एक आहे मनाचे श्लोक. मनाचे श्लोक वाचताना
असे वाटते की प्रत्यक्ष समर्थ सूक्ष्म रूपात येऊन आपल्याशी बोलत आहे व शिकवत आहेत. मनाचे श्लोक हे पंचामृत व गुरु चरणामृत आहे. मी असे का म्हणते? कारण पंचामृत गोड आणि पौष्टिक असते. त्याने रचनेची तृप्ती होते आणि शरीर पण पुष्ट होते. तसेच मनाच्या श्लोकातील गोडवा मनाला शांत करतो, जो मनाला ताकदवर करतो. तसेच मनाचे श्लोक आपल्या मनाचा सर्व रोगटपणा घालून मनाला निरोगी करतात. हेच काम चरणतीर्थही करत असते. श्लोकाची पहिली ओळ आहे, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला. याचं स्पष्टीकरण पाहण्यासाठी आपल्याला प्रल्हादाची कथा पाहावी लागेल. त्यासाठी खूप मागे जावे लागेल. जय आणि विजय हे भगवान श्री हरी विष्णूंचे द्वारपाल होते. एकदा श्री हरी विष्णूंना काही महत्वाची मंत्रणा करावयाची होती, म्हणून त्यांनी जय विजयाला आदेश दिला की एक प्रहरभर कोणाला आत सोडू नका. पण 2 घटिका होत नाही. तो सनक, सनंदन, सनत कुमार इत्यादी 4 कुमार वयाचे ऋषी आले. ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. त्यांचा भक्तीचा अधिकार इतका होता की श्रीहरी त्यांना लगेच भेटत असत. आजही त्यांनी नम्रपणे जय विजयाला आत जायची परवानगी मागितली, पण नारायणाच्या आदेशाप्रमाणे जय विजयांनी त्यांना नाही म्हटले. ऋषी कुमारांना आश्चर्य वाटले, पण त्यांनी पुन्हा 2दा जय विजयाला तीच विनंती केली, पण जय विजय आपल्या नकारावर ठाम राहिले. त्यामुळे चिडलेल्या ऋषी कुमारांनी त्यांना शाप दिला की तुम्ही आम्हाला 3 वेळा नाही म्हटलं आहे ना, म्हणून तुम्ही दोघेही 3 वेळा राक्षस कुळात जन्म घ्या. हे ऐकून जय आणि विजय उदास झाले. दारावर काय गडबड सुरू आहे हे पाहण्यासाठी श्रीहरी बाहेर आले. तेव्हा त्यांना सर्व प्रकार कळला. माझ्या सेवकांनी माझ्या सांगण्याप्रमाणे वर्तन केले, त्यामुळे त्यांना श्राप मिळाला. याचे श्रीहरीला वाईट वाटले. ते म्हणाले की हे दोघे जेव्हा जेव्हा राक्षस कुळात जन्म घेतील तेव्हा तेव्हा मी पण त्यांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतार घेईन. श्रापाप्रमाणे जय आणि विजयचा 3 वेळेस राक्षस कुळात जन्म झाला. पहिल्यांदा हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू म्हणून, दुसऱ्यांदा रावण आणि कुंभकर्ण म्हणून, आणि तिसऱ्यांदा शिशुपाल आणि दंतवक्त्र म्हणून. पण आपण फक्त हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कथा पाहणार आहोत. हिरण्याक्ष राक्षसी प्रवृत्तीचा होता. त्याने पृथ्वी व वेद पाण्यात पळवून नेले. तेव्हा भगवंतांनी वराह अवतार घेतला. पाण्यात शिरून हिरण्याक्षाशी मोठे युद्ध केले व त्याचा वध केला आणि पृथ्वी व वेद सोडवून आणले. आपल्या भावाच्या वधामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधावला. तो नारायणाचा राग करू लागला. त्याने आपल्या राज्यातील विष्णू पूजा आणि यज्ञ बंद केले. त्याला नारायणाचा वध करायचा होता, पण श्रीहरींचे मोठे सामर्थ्य त्याला माहीत होते. आपली शक्ती वाढवण्यासाठी तप करण्याचा त्याने निश्चय केला व तो तप करण्यासाठी निघून गेला. यावेळेस प्रल्हाद आपल्या आईच्या पोटात होते. गयाधूला एकटी पाहून इंद्राने तिला पळवण्याचा प्रयत्न केला, पण नारद मुनींनी त्याला अडविले. ते म्हणाले हिच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला येणार आहे. त्यामुळे इंद्र निघून गेले. नारद मुनींनी माता गयाधूला आपल्या आश्रमात नेले. पोटात असल्यापासूनच प्रल्हादांनी आश्रमातल्या लोकांकडून नारायणाची भजन, कीर्तन व नाम ऐकले. त्यांचा जन्म झाल्यावर नारदांनी त्यांना श्रीहरींचे अनंत कथा सांगितल्या व ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र दिला. प्रल्हाद आता नारायणाचे पक्का भक्त झाले होते. इकडे हिरण्यकश्यपू पर्वतावर जाऊन कठोर तप करू लागला. त्यांनी ऊन, सोसाट्याचा वारा, मोठा पाऊस कशाचीही पर्वा न करता मोठे तप केले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वर माग असे म्हणाले. हिरण्यकश्यपू मला अमर करा असा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले असा वर कोणालाही देता येत नाही. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहेच. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला की मग मला असा वर द्या की मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, जमिनीवर मरण नको, आकाशात मरण नको, घरात मरण नको, घराबाहेर मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, माणसाकडून मरण नको, पशुकडून मरण नको. ब्रह्मदेवानी त्याला तथास्तु म्हटले व ते ब्रह्मलोकात निघून गेले. हिरण्यकश्यपू आपल्याला असे सुरक्षित करून घेतले, त्यामुळे तो उन्मत्त झाला. तो आपल्या राजधानीत परत आला. नारद मुनींनी गयाधू मातेला
व प्रल्हादांना हिरण्यकश्यपूकडे आणून सोडले. आपल्या पुत्राला पाहून हिरण्यकश्यपूला आनंद झाला. हा पुत्र आपल्याला नारायणाचा वध करायला मदत करेल असे त्याला वाटले. कसे होते प्रल्हाद? भागवतात त्यांचे खूप सुंदर वर्णन आहे. प्रल्हाद कोमल मनाचे, सर्वांमध्ये देव पाहणारे, निर्भय, कुलीन आणि श्रेष्ठांपुढे नम्र असे होते. असे ते सर्व गुण संपन्न होते. त्यांना मित्रांबद्दल भावासारखे प्रेम होते आणि गुरूंप्रती आदर होता. विद्या, धन, सौंदर्य आणि कुलीनता यांनी ते संपन्न होते, पण गर्व आणि उद्धटपणा त्यांना शिवला नाही. नारदांनी त्यांना उपदेश केला होता, त्यामुळे ते इहलोक परलोक यातील विषयांना ते मिथ्या समजत असत. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही वस्तूविषयी लालसा नव्हती. त्यांची इंद्रिये, मन, प्राण, चित्त त्यांच्या ताब्यात होते. हे नेहमीच भगवंताच्या ध्यानात तन्मय होऊन राहत असत. त्यांचे सात्विक अष्टभाव दाटून येत, डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत. ते स्वतः परमानंदात राहतच, पण आपल्या मित्रांना सुद्धा नारायणाच्या कथा सांगून त्यांचे मन शांत करीत. भागवतात असे वर्णन आहे की प्रल्हाद आपल्या मित्रांना असे म्हणाले की नारद मुनी असा उपदेश करीत की गुरूंचे प्रेमपूर्वक सेवा करावी, आपल्याला मिळेल ते सर्व भगवंताला अर्पण करावे, सत्संगतीत राहावे, भगवंताची आराधना करावी, भगवंताच्या गुणांच्या व कथेंना ऐकावं आणि सांगावं, भगवंताची मानस पूजा करावी, मंदिरात जाऊन दर्शन करावे व सगुण पूजा करावी. या सर्वांनी भगवंताविषयी प्रेम आणि भक्ती निर्माण होते. आणि भक्ती निर्माण झाली की दैत्य, राक्षस, स्त्रिया, गवळी, पशु, पक्षी आणि पुष्कळसे पापी जीव सुद्धा या सर्वांना भगवंताची प्राप्ती होते. दुसऱ्या शब्दात सर्वांनाच भगवंताला प्राप्त करून घेण्याचा म्हणजेच मोक्षाचा अधिकार आहे. पण त्यांचे हे नारायणाची कथा मित्रांना सांगणे त्यांच्या शिक्षकांना आवडले नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूकडे प्रल्हादाची तक्रार केली. तेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला नारायणाची भक्ती सोडायला सांगितले. पण प्रल्हाद तर महाभक्त होते, भक्तीचे स्वरूप होते, ते भक्ती कशी सोडणार? प्रल्हादांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. हत्तीकडून तुडविले, विषारी साप डसविले, पर्वताच्या कड्यावरून खाली ढकलून दिले, विष पाजवले, धगधगत्या आगीत ठेवले. पण प्रत्येक वेळेस नारायणांनी प्रल्हादाची रक्षण केले. त्यामुळे हिरण्यकश्यपूला काळजी वाटू लागली. तो म्हणाला, मी इतके प्रयत्न करूनही हा मरत नाही आणि न भीता माझ्या जवळच राहतो. याच्या जवळ काही ना काही सामर्थ्य अवश्य आहे. याच्या विरोधामुळे तो माझा मृत्यू ओढवणार नाही ना. या विचाराने त्याचा चेहरा सुकला आणि घशाला कोरड पडली. तिथे आपल्या पहिल्या ओळीचे चिंतन संपले. आता दुसऱ्या ओळीचा विचार करू. दुसरी ओळ आहे, म्हणून तया कारणे सिंह झाला. एक दिवस संध्याकाळी प्रल्हाद राजसभेत भगवंताचे नाव घेत बसले होते. योगायोगाने हिरण्यकश्यपू तिथे आला. हिरण्यकश्यपूने विचारले, प्रल्हादा काय करतोयस? प्रल्हाद म्हणाला, बाबा श्रीहरी विष्णूंचे नाम घेत आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला, सारखं काय नारायण नारायण करतोस? कुठे आहे तुझा नारायण? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, बाबा नारायण सर्वत्रकडे आहे. चिडलेल्या हिरण्यकश्यपूने विचारले, या खांबातही आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो. अत्यंत रागावलेल्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावर एक जोरदार ढोसा मारला. त्याबरोबर कडकडीला स्तंभ, गडगडीले गगन, अवनी होताये कंपायमान, तडतडते नक्षत्रे, पडताचे जाण, उग्ररूपे प्रगटे तो सिंह वदन. अत्यंत भयानक रूप धारण करून व मोठ्या मोठ्याने गर्जना करीत भगवान नरसिंह त्या खांबातून बाहेर आले. हिरण्यकश्यपू राक्षस असल्यामुळे अत्यंत अहंकारी होता. तो गदा घेऊन भगवंतावर चालून गेला. भगवंतांनी त्याला पकडले, त्याचे केश धरून त्याला दरवाजापर्यंत ओढत नेले आणि तिथे त्याला आपल्या मांडीवर घेऊन आपली नख त्याच्या पोटात खुपसून गरुड जसा सापाला फाडून टाकतो
तसे त्याला फाडून टाकले. यावेळी भगवान नृसिंह खूप आवेशात होते. आपल्या दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपूचा मृतदेह उचलून त्यांनी जमिनीवर फेकून दिला. नंतर ते हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर जाऊन बसले. ते अत्यंत उग्र दिसत होते. श्रीहरी नारायणाने नरसिंह अवतार घेऊन जगाची डोकेदुखी झालेल्या हिरण्यकश्यपूचा वध केला ही सुवार्ता सगळीकडे पसरली. देव, ऋषी, यक्ष, गंधर्व आपापल्या विमानात बसून आले आणि त्यांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. इथे आपल्या श्लोकातील दुसऱ्या ओळीचे चिंतन पूर्ण झाले. तिसरी ओळ आहे, न ये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी. भगवान नरसिंह असा उग्र अवतार घेऊन हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर जाऊन बसले होते. ज्वाळ म्हणजे ज्वाळा आणि विशाळ म्हणजे मोठ्या. त्यांच्या मुखातून मोठ्या मोठ्या अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. तिथे उपस्थित देव, ऋषी, यक्ष, गंधर्व यापैकी कोणीही भगवंताजवळ जायची हिंमत करत नव्हते. ऋषींनी लक्ष्मीकांतेला विनंती केली की तुम्ही भगवंताला शांत करा, पण लक्ष्मी देवींना सुद्धा भगवंताजवळ जाण्याचा धीर झाला नाही. तेव्हा सगळे चिंतेत पडले. पण नारद मुनींनी सुचवले की देवाचं आपल्या भक्तावर अत्यंत प्रेम असते, त्यामुळे तुम्ही प्रल्हादाला पुढे करा. प्रल्हाद हे निर्भयपणे भगवंतासमोर जाऊन उभे राहिले. प्रल्हादाला पाहून भगवंताचा राग हळूहळू शांत झाला. थोड्या वेळाने भगवंताच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले. भगवंतांनी प्रल्हादाला मांडीवर उचलून घेतले. भगवंत शांत झालेले पाहून सर्वांना आनंद झाला आणि प्रल्हादांनी भगवंताची स्तुती केली. त्यानंतर सर्वांनी भगवंताची स्तुती केली व पूजा केली. भगवंतांनीही प्रसन्नपूर्वक सर्वांना आशीर्वाद दिला व भगवान अंतर्धान पावले. फार थोड्या वेळासाठी भगवंताचा हा अवतार होता. नंतर खूप वर्ष प्रल्हादाने राज्य केले. महान भगवत भक्तांच्या यादीमध्ये नारदांच्याही आधी प्रल्हादाचे नाव आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासादी भागवत पुंगवरू निवास भक्तानुरक्त परिपालन पारिजात लक्ष्मी नृसिंह मम देहि परावलंबम. लक्ष्मी नृसिंह स्तोत्रात आदि शंकराचार्यांनी हा श्लोक लिहिला आहे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. समर्थ म्हणतात, देव कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही. पहा ना, प्रल्हादाला वाचवायसाठी भगवंताला काय काय करावे लागले. एकतर हिरण्यकश्यपूला दिवसा मरण नव्हते, रात्री मरण नव्हते, म्हणून संध्याकाळची वेळ निवडावी लागली. घरात मरण नव्हते, बाहेर मरण नव्हते, म्हणून त्यांना मांडीवर घेऊन मारावे लागले. अर्धा सिंह अर्धा मनुष्य असा देह धारण करावा लागला. नखाला शस्त्र बनवावे लागले. अशा अनेक विचित्र गोष्टी भगवंतांनी केल्या, पण आपल्या भक्ताचे रक्षण केले. खांबातून प्रगट होऊन आपल्या भक्ताचा शब्द खरा केला. भगवान नरसिंह हे आमचे कुलदैवत आहेत. या चिंतनाच्या निमित्ताने मला नरसिंह देवांची कीर्तन भक्ती करता आली. मी माझे श्री सद्गुरु सुनील आबा व गुरु माऊली सौ शैलजा आजी यांना साष्टांग नमन करते आणि आभार मानते की त्यांनी मला श्री नरसिंह देवांची व प्रल्हादाची कीर्तन भक्ती करण्यासाठी संधी दिली. मी श्री नरसिंह देवांची व प्रल्हादांची कीर्तन भक्तीची सेवा केली आहे ती मी माझ्या श्री सद्गुरु सुनील आबा व श्री गुरु माऊली सौ शैलजा आजी यांच्या चरणी समर्पित करत आहे. माझे बोलणे ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद व वंदन. महाभक्त प्रल्हाद की जय. श्री नरसिंह भगवान की जय जय. जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान उर्वी. मला तर विशेष अभिमान आहे उर्वीचा, कारण ती माझी गुरुभगिनी आहे. ती उर्वीचा सुनील दादांचा अनुग्रह झाला आता इतक्यातच. संगीतात ती BA करतेय आणि झाशीची राणी आपण म्हणतो ना शैलाताई, लक्ष्मीताई पानट, म्हणजे उर्वी म्हणजे लक्ष्मीताई पानट इन मेकिंग असं म्हणायला हरकत नाही. दोघी संगीताच्या आणि दोघींनीही पॉवर पॉइंट
आपल्यासारख्यांना पॉवर पॉईंट म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, इतके सुंदर पॉवर पॉईंट उर्वी तू हे केलेले आहेस. पूर्वी नीती या चिंतनामध्ये अगदी सुरुवातीपासूनच तिने पॉवर पॉईंट होतेच. आता या पॉवर पॉईंटला तयारी किती करावी लागते बघा. म्हणजे आपले शरददादा इंगळे अकोल्याचे, ते नेहमी ज्ञानेश्वरीवरती एक एक श्लोक टाकतात आणि एक असा त्या श्लोकानुसार त्या ओळीनुसार एक फोटो टाकलेला असतं मी. तर मी एकदा त्यांना असं सहज बोलताना होतो की तुम्ही एवढे फोटो शोधता कुठनं. तर ते मला म्हणाले की एक एक फोटो शोधायला मला एक एक दिवस लागतो. आणि ह्या पोरीने हे पॉवर पॉईंट कसं केलं असेल याची कल्पना करा. म्हणजे किती तयारी तिने केली असेल. अगदी समर्थांच्या चरित्रापासून उर्वीने सुरुवात केली आणि मग जय विजयाची ती गोष्ट म्हणजे ती 3 पिढ्या मागे गेली त्या भक्त प्रल्हादाच्या. तिथपासून तिने सांगितलं. प्रल्हादाचं गुणवर्तन करताना तिने सांगितलं की त्याला गुरुप्रती अतिशय आदर होता आणि तो आपल्या मित्रांना तो नारायणाची कथा सांगायचा आणि ती कथा ऐकल्यावरती त्याच्या मित्रांचं मन शांत व्हायचं. पूर्वीचं हे आजचं खरंच ते मृदू रसाळ आपलं तितकंच जोशपूर्ण चिंतन ऐकताना आपलं सुद्धा मन कळत नकळत शांत होत होतं की नाही. आता ह्या श्लोकामध्ये समर्थांनी प्रल्हादाला महाभक्त असं म्हटलेलं आहे. अगदी त्याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे 96वा श्लोक आहे बघा. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम नामावळी नित्यकाळी. तिथे सुद्धा समर्थांनी त्याला महाभक्त म्हटलेलं आहे. आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये भक्तांची नामावळी आहे की त्याच्यामध्ये आपण भक्त म्हटलं की आपल्याला नारद भक्ती आठवते. परंतु या भक्तांच्या नामावलीमध्ये नारद भक्तांची महर्षी नारदांच्या आधी सुद्धा प्रल्हादाच्या नावाची गणना केलेली आहे. हे एवढा ह्या भक्त प्रल्हादाचा अधिकार आहे त्या भक्ती मार्गामध्ये. पूर्वीने जर सांगितलं की अगदी लहानपणीच ते काय नामधारक झालेले आहेत. ते नामाचं महात्म्य सामर्थ्य समर्थ आपल्याला वारंवार सांगतात इथं की त्याच्या जपानी सगळी पाप नष्ट होतात. ते खरंच आहे. परंतु तो नामजप आपल्याला भक्त प्रल्हादासारखाच वापरायचा आहे तो. म्हणजे नाही तर मग आजकाल कसं बरेचदा काय होतं की आम्ही कसंही वागू, दुर्वर्तन काही करू आम्ही आणि मग आम्ही नामजप करू. म्हणजे नामजप म्हणजे जणू काही त्या दुर्वर्तनासाठी आम्ही संमतीपत्र घेतोय असं वागणारे खूप लोक असतात. समर्थांनी आता 10 श्लोकामध्ये बरीचशी अशी उदाहरणं दिलेली आहेत. अजामेय असेल, बळीराजा असेल की सुरुवातीला ते दुराचारी होते, परंतु त्यांना अनुताप झाल्यानंतर आणि मग त्यांनी अगदी अनन्य भावानं भगवंताचं नाम घेतलंय आणि म्हणून मग त्यांचा उद्धार झालेला आहे. नाही तर मग आमचं काय होतं आजकाल की चला बाबा पापाचं ओझं खूप दुर्वर्तन करायचं आणि मग ते पापाचं ओझं जेव्हा आम्हाला असंही होतं त्यावेळेस त्या नामाचं महत्व आम्ही ऐकलेलं असतं आणि मग चला देवाचं नाम घ्यायचं, केवळ वाणीनं उच्चारायचं आणि मग एकदा पाप नष्ट झाली की परत आम्ही नवी पाप करायला तयार. म्हणजे अगदी पूर्ण नाश होईपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालत असतो. तर समर्थ म्हणतात की नाममहात्म्याचा हा असा अर्थ बिलकुल लावायचा नाही, अगदी चुकीचा आहे तो. म्हणजे त्या नाममहात्म्याने पुन्हा पुन्हा पाप करणं अतिशय चूक आहे. आता याच्यामध्ये काय त्या पापांविषयी आम्हाला अनुताप असला पाहिजे आणि मग अनन्य भक्ती असली पाहिजे, तरच मग त्या नामस्मरणाचा फायदा होतो. असं पूर्वीने आपल्याला अतिशय सुंदरपणे ह्या श्लोकावरती चिंतन केलं. आता या महाभक्त प्रल्हादाचं अजून एक मोठेपण सांगतात की जेव्हा भगवान नरसिंह त्याला प्रसन्न झाले तेव्हा या प्रल्हादाने आपल्या स्वतःच्या एकट्याच्या सुधाराची अपेक्षा केली नाहीये. त्यांनी नरसिंहाला मागणं केलं की हे भगवान, सगळेजण मोक्षाच्या अपेक्षेने साधना करत असतात, मग माझी एकट्यानं मुक्त व्हायची इच्छा नाहीये. त्या संसार सुखाच्या मोहात गुरफटून बसलेल्या सगळ्या दीनजनांचा सुद्धा तू उद्धार कर अशी माझी इच्छा आहे. अशी अपार करुणा त्या महाभक्त प्रल्हादाकडे आणि म्हणून ते महाभक्त झालेले आहेत. जर तुकाराम महाराज म्हणतात ना की बुडते हे जन न देखे डोळा म्हणून कळवाला येतो माझं. म्हणजे संतांच्या हृदयाची विशालता ही उदारताच काय त्यांच्या ठिकाणी असलेल्या असामान्य मोठेपणाचं कारण ठरते. आता ह्या पुढचा जो श्लोक आहे 122वा, कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी द्विजा कारणे भार्गव चाप पाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आणि ह्या श्लोकाचं चिंतन करणारे मला वाटतं या ग्रुप मधली सगळ्यात आजपर्यंतची
लहान अशी बालिका 12 वर्षाची आद्या सुश्रुत वैशाली लुले. अद्या यवतमाळला 7वी मध्ये शिकते. अद्या आता वेगळी ओळख सांगायची नकोच, गरजच नाहीये की ती अद्या आदरणीय सुनील दादा आणि शैलाताईंची नात. आता त्या गीता पठणामध्ये आद्यानी अगदी पहिल्याच दिवशी तिचं 15 अध्यायाचं पठण केलेलं होतं. आणि त्या गीता पठणानंतर आपण सगळ्यांना जे बक्षीसरूपाने पुस्तकं दिली त्याच्यामध्ये लक्ष्मीताई पानट यांच्या बरोबरच त्या पुस्तकांची निवड करण्यामध्ये या छोट्या अध्यायाचा खूप मोठा सहभाग होता. अगदी कोणाला कुठलं पुस्तक द्यायचं हे सुद्धा तिने सुचवलं होतं. एवढंच नाही तर ही छोटी 12 वर्षाची अद्या हिने यावर्षी यवतमाळ झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये अगदी चक्क स्टेजवरती उभं राहून गुरु संबंधी विचार मांडले होते. आता अद्याच्या समोर तर तिच्या आजीचं उदाहरण आहेच. आजीचं तिला खूपच मार्गदर्शन आहे. आपली आजी जशी प्रवचन करते तशी अद्या पण प्रवचनकार होणारच आहे चांगली. तिचा अभ्यास तर म्हणजे आजीचं मार्गदर्शन आहेच तिला नक्कीच. बरं, आता अजून एक गोष्ट म्हणजे आजच्या श्लोकाची तयारी अद्याने पूर्णपणे तिने स्वतः केलेली आहे. तिने म्हणे आजी आणि आजोबांना स्पष्ट सांगितलं होतं की माझी मी तयारी करते, तुम्ही मला सांगू नका. केवढा आत्मविश्वास जो म्हणतात तो किती असेल या पोरीकडे ना. म्हणजे आजपर्यंत म्हणजे आता या क्षणापर्यंत तिने आजी आजोबांना सांगितलं नाही की ती काय सांगणार आहे. त्यामुळे आपल्या इतकीच उत्सुकता त्या आजी आजोबांना पण असणार आहे. खरंच कमाल आहे ना पोरीची. या अद्या बेटा तू तुझं चिंतन चालू कर आज. स्पीकर चालू नाहीये. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्म रूपाची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विरारली. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी परमपूज्य डॉक्टर काकाबांना साष्टांग वंदन करते. मी परम आदरणीय सुनील आबांना देखील साष्टांग वंदन करते व मी आज मनोबोधातले हे मनाचे श्लोक जे सादर करीत आहे आपल्या समोर, तर आपण हे माझे प्रवचन ऐकणारे श्रोतगणांना सुद्धा मी वंदन करते व रामदास स्वामींना सुद्धा मी वंदन करते. रामदास स्वामींनी हे मनाचे श्लोक यासाठी लिहिले कारण त्यांना कोणता ग्रंथ नव्हता बनवायचा किंवा हे नव्हतं त्यांचा मनाचा उद्देश की आपल्याला ग्रंथ बनवायचा आहे. त्यांचा मनाचा उद्देश होता की आपलं मन खूप चंचल असतं, लवकर ते सावरलं नाही जात, इकडे तिकडे जातं. मग त्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक केले आहे, याच कारणासाठी रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना केली आहे. आणि कारण त्यांनाही हे अनुभवले, एकदा शिवाजी राजे त्यांना भेटायला नाही गेले तर ते खूप त्यांचं मन इकडे तिकडे झाले. त्यांचे मन, आपले मन खूप चंचल आहे, त्यांचे मनात कसे कसे विचारू लागले. तर
आपल्या मनाला पुन्हा पहिल्यासारखं स्थिर करायला त्यांनी मनातील श्लोकांची रचना केली. त्याचा फायदा फक्त त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना नाही, आपण, तुम्ही, आम्ही, आपल्या सगळ्यांना होतोय. पण फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ. आपल्याला सगळं भेटलंय, फक्त त्याचा फायदा घ्यायचा आहे. आता बस तेवढंच राहिलंय. माझा श्लोक क्रमांक 122 आहे. कृपा भाकिता झाला वज्रपाणी, तया कारणे वामन चक्रपाणी, विजाकारणे भार्गव चापपाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. माझ्या श्लोकामध्ये मला पहिल्या 2 ओळीमध्ये वामन अवतार सांगायचंय व दुसऱ्या 2 ओळीमध्ये परशुराम अवतार. हे दोन्ही याच्यात ओळी, एका श्लोकात दोन्ही ज्या कथा सांगितल्या तर त्या मी आपल्यासमोर सादर करीते. तत्पूर्वी मी आपणास याचा अर्थ सांगते. मनाचे श्लोक क्रमांक 122 चा अर्थ आहे की जेव्हा इंद्राने करुणा भाकल्यामुळे भगवान विष्णूंनी वामनाचा रूप घेतला आणि परशुरामांनी सुद्धा अवतार घेतला. का बरं घेतला त्यांनी अवतार? अख्ख्या ब्रह्मांडाच्या व अख्ख्या जगाच्या संरक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला. यावरून काय सिद्ध होतं की देव आपल्या भक्तांसाठी पुन्हा पुन्हा संकट आले की अवतार घेत राहतो. असं नाही की देव आपल्या भक्तांना कधी नाही विसरत. आपण मात्र देवाला विसरतो, पण देव नाही विसरत आपल्या भक्तांना. देव हे आपल्या भक्तांना अडचणीत पाहून नेहमी अवतार घेतात. म्हणून देवाच्या भक्तीला कधीच नाही सोडावे. तसेच समर्थ रामदास स्वामींबद्दल मी तुम्हाला थोडेसे सांगते. समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे जांब याच्यामध्ये सज्जनगड मध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातील जे एक संत आणि कवी म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. समर्थांनी दासबोध, मनाचे श्लोक, मनोबोध असे खूप सगळे ग्रंथ लिहिले. आज आपण जो ग्रंथ सादर करीत आहे तो यांनीच लिहिलेला आहे. समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला. किती भाग्यवान होते समर्थ, ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला. मग ते अजून कोणाचे भक्त होतील? ते देखील रामाचेच भक्त झाले, कारण त्यांचा जन्म देखील रामनवमीच्या तिथेच झाला. असं नाही की रामनवमीला जन्म झाल्यामुळे ते रामाचे भक्त आहे. जन्म रामनवमीला झाल्यानंतर रामाचे भक्त आहे, कारण ते रामाचे भक्त आहे म्हणून त्यांना जन्म रामनवमीला झाला. ते लहानपणी अतिशय चंचल होते, अतिशय ते खोड्या करायचे व ते आपल्या मित्रांसोबत नदी काठी जायचे व नदीमध्ये उडी मारायचे, धावायचे, पळायचे, दिवसभर खेळायचे. पण रोज ते साधना देखील करायचे. जेव्हा ते ध्यानाला बसत होते तेव्हा त्यांची आई अतिशय चंचल होत होती, अतिशय चंचल नव्हती होत. त्यांची आईला अतिशय काळजी वाटत होती. त्यांच्या आईला वाटते की एकदा रामदास स्वामी ध्यानात बसले की 2-3 तास ते तसेच राहायचे, अगदी एखाद्या मूर्तीसारखे, ना हलायचे ना डुलायचे. असं कसं कोणी इतक्या लहान वयात करू शकतं? त्यांच्या आईला खूप काळजी वाटायची. मग जेव्हा, कारण की ते फक्त एका जागेवर, कधी कोपऱ्यात, कधी अलमारीत, असं ते वेगवेगळ्या जागा बदलत असे. त्यांच्या आईनं फिरत अख्खं गावभर फिरत असे, शोधत अख्ख्या गावभर फिरत असे. असे रामदास स्वामी अतिशय चंचल व त्यांची
व त्यांची भक्ती हे दोन्ही सादर करण्यात आली आहे. वयाच्या 30व्या वर्षी समर्थांनी तपस्वी बनले आणि त्यांनी देश विदेशात भ्रमंती केली. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी ठरवले की आता मला तपस्या करायची आहे. आता मला तपस्या करायची आहे. व त्यांनी घर सोडले आईची परवानगीने आणि ते तपस्वी बनले असे तसे बनले नाही. अतिशय कठोर श्रम करून तपस्वी बनले व देशात विदेशात फिरले आणि धर्माची स्थापना केली. व त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले जसे की व त्यांनी ग्रंथस्पर्धा केली. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यातले काही प्रमुख ग्रंथ मी तुम्हाला आधीच सांगितलेले दासबोध, मनोबोध आणि मनोबोध म्हणजे हेच आपले मनाचे श्लोक तेच जाते. व फक्त त्यांनी लिहिले नाही, आपल्या शिष्यांकडून पण ते लिहून घेतले. समर्थांनी त्यांचे अंतिम जीवन साताऱ्यातील सज्जनगडावर व्यतीत केले. 13 जानेवारी रोजी सज्जनगडावर त्यांचे निधन झाले. पण त्यांचे निधन झाले पण ते अजूनही जिवंत आहेत आपल्या विचारांमध्ये, आपल्या लिहिलेल्या ग्रंथांमध्ये. आजही आपण जेव्हा एक ग्रंथ वाचतो तेव्हा असं वाटतं की समर्थ रामदास स्वामीच आपल्याला सांगत आहे. समर्थ रामदास स्वामीच आपल्याला सांगत आहे. म्हणून आज जेव्हा केव्हा आपण मनोबोध, दासबोध व त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करतो आपल्याला ते अगदी आठवतात. शिवाजी महाराज आणि समर्थ अगदी मित्रांसारखे कमी व गुरु शिष्यांसारखे जास्ती होते. समर्थांनीच तर शिवांना जाणता राजा ही उपाधी मिळवून दिली. तर जिजाऊंनी महाराजांना घडवले असेही मानतात. पण रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नव्हते, तर जिजाऊंनी महाराजांना घडवले असे मानतात. आता मी सुरू करते आता श्लोकाचा. पहिले दोन ओळी श्लोकाच्या त्याचा ही कथा. कृपाभाकिता झाला वज्रपाणी तया कारणे वामनो चक्रपाणी. वामन अवतार. आता वामन अवतार, आता यामध्ये बाली हा अत्यंत क्रूर, अत्यंत बलवान, अत्यंत क्रूर व अत्यंत बलवान, अत्यंत क्रूर, अत्यंत ताकदवर व एक कपटी राक्षस होता. तो विरोचनाचा पुत्र होता व महाभक्त प्रल्हादाचा देखील नातू होता. पण राक्षस कुळातलाच होता, राक्षसच बनला व त्याने इतका बलवान होता तो की त्याने हळूहळू करून इंद्रलोक, ब्रह्मलोक व पृथ्वी तिन्ही लोक घेऊन टाकले. आता आणि देवांमध्ये हाहाकार झाला. आता सगळे देव विष्णूंकडे गेले. विष्णूंना त्यांनी आपली समस्या समजवली. विष्णू म्हणाले, काळजी नसावी. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप पडेल तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर जन्म घेईल, मी या पृथ्वीवर अवतार घेईल. असे म्हणून विष्णूंनी ठरवली वामन अवतार घ्यायचे. वामन अवतार म्हणजे एक लहान ब्राह्मण बटू बनून
वामन अवतार म्हणजे अगदी लहान ब्राह्मण बटू असे, पण लहान असून नसतं. लहान ब्राह्मण बटू बनायचं त्यांनी ठरवले, पण असं ऐकायला वाटतं की अरे लहान ब्राह्मण बटू काय करणार आहे, पण यांनी शक्ती नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, फक्त आपल्या चातुर्याने त्यांनी पूर्ण 3 लोक घेतले. सगळे त्यांनी घेतले बळीकडून. आज त्यांनी 3 पावलांमध्ये त्यांनी म्हटले, मला 3 पावलं ठेवायला तेवढी फरशी हवी आहे, 3 पावले ठेवायला मला तेवढीच फरशी हवी आहे. बळीला वाटले यात काय, आपल्याकडे तर मोठी जमीन आहे. पण असं वाटले आणि बळीने हो म्हटले. तेव्हा वामन अवतारने अगदी मोठे झाले की त्यांच्या एका पायाने अख्ख्या पृथ्वीला घेतले, दुसऱ्या पायाने ब्रह्मलोकला घेतले, पण तिसरा पाय ठेवायचा तरी कुठे असा प्रश्न पडताच बळी महाराज बळीने आपल्या शिरावर त्यांना पाय ठेवायला म्हटले व वामनाने तसंच केले. बळीच्या शिरावर पाय ठेवले व बळी पाताळ लोकात गेले. आता हे आहे आपण पाहिलेली कथा. आता पण आपण काय पाहतोय कथेतून, बळी किती क्रूर होता, बळी किती बलवान होता, बळी किती क्रूर होता, किती अत्याचारी होता. पण आपण हे झाले वाईट गुण बळीचे, व आपण ते वाईट गुण नाही घ्यायचे, आपण याच्यातून आपण चांगले गुण घेऊ शकतो. बळी किती दानवीर होता, त्याने एका ब्राह्मण बटून त्याला सहज नाही म्हणता आलं असतं, पण तरी आपण हो म्हटलेलं आहे व ब्राह्मण बटूला आपण ते द्यायला हो म्हटलं आहे, तर आपण नाही म्हणू शकत हे त्याला माहिती होती, म्हणून त्याने नाही म्हटले नाही. तो किती मोठा दानवीर आहे, त्यांनी आपल्या शीर्षावर एका ब्राह्मण बटूला पाय ठेवायला सांगितले. त्यांनी ओळखून घेतले भगवान विष्णू आहेत, पण त्याने काय केले, त्याने तरीही करू दिले. का बरं? कारण त्याला माहिती होतं की यावेळेला ते ब्राह्मणाचा अवतारच आहे आणि आपण ब्राह्मणांना दान केले पाहिजे. असे ते दानवीर आपण बघू शकतो. दानवीर बळी, महाबली बळी बघू शकतो, किती त्याच्याकडे ताकद होती. वाईट गुणांना आपण त्यांच्या बाजूला ठेवले तर चांगले गुण आपण आपल्याकडे घेऊ शकतो. आता दुसरा श्लोक म्हणते, द्विजाकारणे भार्गव चक्रपाणी, द्विजाकारणे भार्गव नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. यामध्ये परशुराम अवताराचे वर्णन केलेले आहे. परशुराम हे भगवान विष्णूंचे 10 पैकी 6वे अवतार आहे, ज्यांनी पृथ्वीला दुष्ट आणि गर्विष्ठ लोकांना शिक्षा देऊन त्यांच्यापासून पृथ्वीला मुक्त केले. भार्गवराम असेही ओळखले जाणारे परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पुत्र आणि रेणुका देवीचे पुत्र होते. त्यांनी शिवांकडून कुऱ्हाड प्राप्त केली आणि त्यामुळे परशुराम, कुऱ्हाडी असलेला राम असे त्यांचे नाव पडले. ते चिरंजीवी होते. त्यांची कथा म्हणजे त्यांचा जन्म, भगवान परशुरामांचा जन्म अक्षय तृतीया या शुभ दिवशी झाला, जो त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आपण नाही का म्हणत
आज परशुराम जयंती आहे. त्याच दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झालेला. शिक्षण आणि अवतार. परशुराम हे भृगु कुलात जन्माला आले होते. त्यांना भगवान शंकरांनी शिस्त लावली आणि पृथ्वीवरील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याची जबाबदारी त्यांना सोपवली. चिरंजीवी. परशुराम हे हिंदू धर्मातले 6 चिरंजीवी व्यक्तींपैकी एक आहे. वैशिष्ट्य. ते ब्राह्मण असूनही क्षत्रियांचे गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांना परशुराम असेही म्हणतात कारण त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांचे महत्व. त्यांचा अवतार. भगवान विष्णूच्या 10 पैकी एक महत्वाचा अवतार मानला जातो. न्याय. त्यांनी दुष्ट राजा आणि लोकांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी अनेक लढाया केल्या. धार्मिक महत्व. परशुराम जयंतीनिमित्त अक्षय तृतीया या दिवशी त्यांचे स्मरण केले जाते. आता परशुराम अवतार सुद्धा भगवान विष्णूंचाच अवतार होता व त्याची आई रेणुका व बाबा जमदग्नींचा पुत्र म्हणून ओळखला जाते. रेणुका सुद्धा एक देवीच की रेणुका त्यांची आई व जमदग्नी त्यांचे बाबा. रेणुका त्यांची आई अगदी शांत स्वभावाची असते पण जमदग्नी अगदी तापट स्वभावाची असे. तोच तापट स्वभाव परशुरामांमध्येही आला. कमी पण आला. आता ते तर ब्राह्मण होते व त्यांना कोणालाच मारणे व त्यांची हत्या करणे व लढाया लढणे हे त्यांना चालत नव्हते. पण धर्माच्या रक्षणासाठी परशुरामांनी हे केले व त्यांनी त्यांचे घोर तप सुद्धा त्याच्यासाठी केले. त्यांनी काय घोर तप केले म्हणजेच त्यांनी कितीतरी वर्ष अजूनही ते हिमालयात बसून घोर तपस्या करीत आहे. प्रायश्चित्त देत आहे आपल्या त्या वेळेसच्या गोष्टीचा. याच महान परशुरामांनी 21 वेळा पृथ्वीला निक्षत्रिय केले पण त्याने राजांनाच मारले. त्यांच्या मुलांना व वृद्धांना नाही मारले. त्यांनी राजांना मारले व पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय केले. एवढं निक्षत्रिय कोणी कसं करू शकतं? म्हणजे ते किती त्यांच्यामध्ये ताकद असेल, किती बलवान असतील परशुराम. तापट स्वभावाचे देखील असेल तर काय झालं, बलवान किती होते. त्यांनी निक्षत्रिय केलं पृथ्वीला 21 वेळा. गंमत थोडी आहे. त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय या पृथ्वीला केले कारण त्यांच्या बाबांवर एका अतिशय क्रूर राजाने 21 वेळा तलवारीचे प्रहार केले फक्त कामधेनू हवी म्हणून. त्यांच्या बाबांनी नाही म्हटले. असे झाले आणि त्यामुळे परशुराम अगदी चिडले. त्यांना वाटले की आपल्या निर्दोष वडिलांवर 21 वेळा प्रहार केले फक्त एक कामधेनू पाहिजे म्हणून आणि वडिलांनी नाही म्हटली यासाठी 21 वेळा प्रहार केले का. व त्यांनी मग तेव्हाच प्रण घेतला, मी या पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय करेन. मुलांना नाही मारले तेव्हाच तर 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी होईल. त्यांची आई रेणुका सुद्धा जेव्हा ते यायच्या आधीच त्यांची आई रेणुका स्वर्ग प्राप्ती झाली त्यांच्या आई रेणुकेला, तेव्हा ते अगदी गहिवरून गेले. त्यांनी म्हटले, मी यायच्या आधीच माझ्या आईचं मला अंतिम दर्शन देखील नाही झालं. मला माझ्या आईचं अंतिम दर्शन पण नाही घेऊ शकत मी. असे म्हणून मग नारद आले. नारदांनी म्हटले, तुम्ही समोर पाहावे, तुम्ही मागे वळून पाहू नका, तर तुमची आई पुन्हा एकदा जिवंत होऊ शकते. परशुरामांनी तसेच केले व त्यांची आई जिवंत होत होते. पुन्हा या
जीवनात सिंचे येत रेणुका तेवढंच परशुरामाने मागे वळून पाहिले. आता त्यांना आईला भेटायचं असे किंवा आईने आवाज दिला असे, पण त्यांनी मागे वळून पाहिले तर त्यांचं तसंच थांबलं. म्हणून रेणुका देवी कधी अखंड आपल्याला दिसत नाही, कारण या काळी तिचा फक्त शिर आणि हातच दिसत होते. बाकी तेवढ्याच परशुरामाने मागे वळून पाहिले. म्हणून आपण माहूरला गेलो, कुठेही गेलो तर रेणुका देवीचे आपल्याला फक्त शिर आणि हातच दिसतात. कधी पाहिली की अखंड रेणुका देवी दिसते? आपण कधी कधी म्हणतो असं का बरं, सगळ्या देवींसारखी अखंड का नाही दिसत? त्याचे हेच कारण आहे. आता परशुराम असो की वामन अवतार असो, दोघांनी काय केले? आपल्या भक्तांसाठी पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अवतार घेतला. विष्णूंनी आपल्या भक्तांसाठी पृथ्वीवर 10 अवतार घेतली. असेच पुन्हा पुन्हा अवतार घेत राहतात. का? आपल्या भक्तांसाठी. मात्र आपण काय करतो? आपण देवाला विसरून जातो. आपण नाही का आपलं पण नाही का काम देवाला आठवण करायची, देवाची आठवण करायची? आपलं पण हेच काम आहे ना, देवाची आठवण करायची. आपण देवाला आता देवाची सेवा करायची. आपण कसं करणार? आपण पण असे अभ्यास करणार आहे आपल्या आई बाबांसारखे किंवा आजी आजोबांसारखे? नाही. त्यासाठी आपण जर छोटे आहे. सध्या आपले प्रथम कर्तव्य आहे आपल्या आई वडिलांचे सगळं ऐकणे. आपले प्रथम कर्तव्य आहे आपण आपल्या शाळेचा अभ्यास नियमितपणे करणे व आपण रोज संध्याकाळी प्रार्थना देवासमोर म्हटलीच पाहिजे. आज मी मनाचा श्लोक म्हणते, हाच मनाचा श्लोक मी उद्या देवासमोर म्हणायला पाहिजे. उद्या नाही, आजच संध्याकाळी. मनाचा श्लोक आहे, अथर्व शीर्ष आहे, कितीतरी गोष्टी आहे. नवीन नवीन गोष्टी शिकून नवीन नवीन म्हटल्या पाहिजे. आपण देवाला विसरलेलं चालत नाही. देव आपल्याला विसरत नाही, म्हणून आपण देवाला विसरायचं? किती अंत पाहायचा? देव खूप हे आहे. देव आपल्यासारखा नाहीये, स्वार्थी नाहीये देव. देव खूप प्रेमळ आहे, खूप करुणा करणारे. ते असं नाही करत की याने माझी प्रार्थना नाही केली, मी यांची मदत नाही करत. नाही, ते आपली मदत करतात. पण आपण काय करतो? प्रार्थनाच म्हणत नाही, आपण हे नाही करत, आपण देवाची भक्तीच नाही करत. भक्ती म्हणजे काय? एक प्रार्थना म्हणायची, वेगळ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, आपण वेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं. आता गीतेमध्ये एक श्लोक सुद्धा आहे ज्याच्यामध्ये भगवान कृष्णाने म्हटले आहे की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप पडेल तेव्हा तेव्हा मी भारतामध्येच जन्म घेईन. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप पडेल तेव्हा तेव्हा मी भारतात जन्म घेईन. म्हणजे भारत देखील किती पवित्र आहे की याच्यामध्ये सगळे देव आपले, त्यांनी कोणत्याच दुसऱ्या देशात जन्म नाही घेतला. असं कधी ऐकले की आपल्या या देवाने अमेरिकेत जन्म घेतला, रशियामध्ये घेतला, चायनात घेतला? असं कधी ऐकलंच नाही ना आपण. म्हणजे आपली किती पवित्र धरती आहे ही भारत माता. आपण एकमेव देश आहे ज्याने आपल्या देशाला देखील एक देवी, आपल्या देशाची देखील एक देवी आहे भारत माता. आणि सदा यदाति धर्मस्य गांधीर्भवति भारत अव्यक्तानि संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात मी जन्म घेईल, भारताचाच जन्म घेईल. जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईल व तेव्हा तेव्हा जन्म घेऊन मी या पृथ्वीला पापापासून मुक्त करेन. असंच केलं परशुरामांनी देखील. अहंकारी, गर्विष्ठ, दुष्ट व अशा क्षत्रियांना या पृथ्वीवरून काढले. असेच झाले व वामनांनी आपल्या चातुर्याने
काय की परशुरामांनी आपल्या बलाने पृथ्वीवरचे पाप काढले व वामनांनी आपल्या चातुर्याने पृथ्वीवरचे पाप काढले. याच्यावरून आपण काय शिकतो? आपण वामनासारखी चातुर व परशुराम सारखी बलवान होऊनच कोणत्याही जर आपण संकटाचा जाऊन सामना करू तर आपल्याला ते संकट टळून जाईल. आपण हे शिकतो ज्यातून. असे म्हणून मी आजचे प्रवचन थांबवते. श्री गुरूंना वंदन करते. मावशी. खूप छान अद्या. मागे मी लक्ष्मीताईंचं जेव्हा प्रवचन ऐकलं 15व्या अध्यायातलं, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला होता की लक्ष्मीताईच्या घरी जाऊन बसायचं आणि म्हणायचं की मला पॉवर पॉईंट शिकव. पण तिला बिचारीला शक्य होणार नाही ना ते. रोजची तिची सर्व्हिस असेल एवढी मोठी प्रपंच. पण आता मी ठरवलं या उन्हाळ्यामध्ये आद्याकडे जायचं आणि पॉवर पॉईंट नक्की शिकून घ्यायचं. शिकवशील ना आद्या? खरंच आजची पिढी म्हणतात ना असा वाव मोमेंट जो म्हणतो तसा होता आजचा हा आद्याचं प्रवचन. म्हणजे बापरे, माय गॉड. आद्याने काही सुंदर मुद्दे तिच्या याच्यामध्ये मांडले. इतक्या छोट्या पोरीने चंचल मनाला स्थिर करण्यासाठी समर्थांनी मनोवर लिहिलं असेल. किंवा एखाद्या गोष्टीचा फायदा आम्हाला केव्हा होतो? जेव्हा आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊ तेव्हाच होतो. देव अवतार का घेतात? तर भक्तांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी घेतात. किंवा समर्थांचा जन्म रामनवमीला झाला म्हणून ते रामभक्त झाले नाहीत, तर ते रामभक्त होते म्हणून त्यांचा जन्म रामनवमीला झाला. किती छान सांगितलं तिने. आणि समर्थ आजही जिवंत आहेत. त्यांच्या ग्रंथातून त्यांच्या विचारातून ही छोटी पोरगी सुद्धा सांगते आम्हाला. बळीराजाच्या गोष्ट तर सुंदर सांगितलीच. पॉवर पॉईंट अफलातूनच होतं तिचं. पण त्या गोष्टीत आम्हाला काय शिकायचंय? त्यात आम्हाला सांगते की त्यांची जे दुर्गुण आहेत, त्यांची क्रूरता आहे, त्याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करायचं आणि मग त्याचा दानवीरपणा किंवा त्यांनी दिलेला शब्द पाळायचा. हे जे चांगले गुण आहेत तेवढे फक्त आम्ही लक्षात घ्यायचे. परशुरामाची गोष्ट सांगताना तिने आम्हाला सांगितली की काय करायचे आम्हाला. म्हणजे आता जसं तो भक्त प्रल्हाद सांगायचा ना त्या मित्रांना, तसं तिने एक प्रकार तिच्या मित्रमैत्रिणींना सल्ला दिला की शाळेचा अभ्यास करायचाच, रोज करायचा, परंतु संध्याकाळी काय करायचं? देवाची प्रार्थना करायचंय. आणि उद्या नाही, अगदी आजच चालू करायची. ह्याला तिची वारंवार आठवण येते. बघा काय सांगते आपल्याला अद्या की रोज आम्ही काहीतरी शिकायचंय आणि देवाला कधी विसरायचं नाही. कारण देव आम्हाला कधी विसरतच नाही ना. देव सारथी नाही, देव करुणाकरच आहे ती सांगते. भक्ती म्हणजे काय? तर आद्याने अगदी छान सांगितलं की रोज एक श्लोक म्हणायचा, रोज एक नवीन गोष्ट शिकायची. त्याला ते सांगतात आपल्याला रोज नवीन शिकायचं काहीतरी. भगवद्गीतेचा संदर्भ तिने दिला की भगवान अवतार का घेतात म्हणून. आणि त्या भगवंतांनी भारतामध्ये जन्म घेतला आहे हे सुद्धा आपल्याला आद्याने सांगितलं. खूप छान अध्याय. आता ही जी गोष्ट त्याच्या थोडं पुढे जर आपण गेलं ना की बळीराजाला विष्णू आले आणि विष्णू त्या बळीराजाला काय केलं? आता तो बळीराजा सुद्धा विष्णूचा भक्तच ना. मग विष्णू प्रसन्न झाले आणि विष्णूंनी बळीराजाला काय केलं की तू, त्याची इच्छा होती इंद्र व्हायची, इंद्रस्थान त्याला प्राप्त करायचं होतं ना. मग विष्णूने त्याला सांगितलं की तू पुढच्या जन्मी तू इंद्र होशील, असं म्हणून त्यांनी त्याला पाताळामध्ये एक पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळात नेलं. आणि पुढे विष्णू स्वतः त्या बळीराजाचे द्वारपाल झालेले आहेत असं वर्णन आहे आपल्या पुराणामध्ये. खरं पाहिलं तर आजकाल आपण बघतो ना की आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल राजकारणी लोकांना, त्याची काही मागणी असेल तर ती काय म्हणतात, ठीक आहे देतो तुला. मग जसं उपपंतप्रधान किंवा 2-2 उपमुख्यमंत्री करतात, तसं विष्णूला काय शक्य होतं का बरं ह्याला पण एक चल तू पण होऊन जा इंद्र, असे 2 इंद्र करायला? पण तसं त्यांनी केलं नाहीये. त्यांनी 2 उपपंतप्रधान किंवा 2 इंद्र त्यांनी तयार केले नाहीत. तर थोडक्यात काय तर ईश्वराचं राज्य आहे ते न्यायानंच चालत असतं ना. हे तिथं कोणाच्या तरी स्वार्थासाठी तिथं घटनेमध्ये बदल करत नाहीत ते. ईश्वरानं काय केलं? विष्णूने इंद्राचं रक्षण केलं, परंतु बळीचंही शेवटी कल्याणच केलं त्यांनी. थोडक्यात कुठल्याही पातळीवरच्या भक्ताची उपेक्षा होत नाही, ती आपल्याला या 2 उदाहरणात आपल्याला आद्याने सांगितलेलं आहे. मग तो भक्त कसा का असेना, तो आर्त असो किंवा अर्थार्थी असो,
कुठल्याही अवस्थेतला भक्तिभाव हा नेहमीच श्रेष्ठ असतो. अद्या तुझं खूप खूप कौतुक. आपली वेळ पण झाली आहे, तिथं आपण थांबूया. रामकृष्ण हरी. खूप छान आद्या, खूप सुंदर विवेचन केलं. हा. खूप शुभेच्छा रामकृष्ण तुला. हरी. रामकृष्ण हरी. आराध्या